संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून ठाण्यात विजयोत्सव. दिल्लीतील विजयाबद्दल कार्यकर्त्यांकडून आनंद. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमताने मिळवल्यावर ठाणे शहर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने वर्तकनगर विभागीय कार्यालयाबाहेर विजयी जल्लोष केला. भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व ढोल वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. हरियाणा महाराष्ट्रापाठोपाठ भाजपने दिल्लीतही दैदिप्यमान रचून इतिहास रचला अशी प्रतिक्रिया संजय वाघुले यांनी व्यक्त केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर येथे विजयोत्सव भाजपाचे पदाधिकारी, विविध प्रकोष्ठचे प्रमुख, मंडल पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अद्वितीय नेतृत्व, भाजपाची संघटनात्मक रणनीती आणि पक्षाने देशभर राबवलेल्या लोककल्याणकारी धोरणांमुळे हा विजय झाला. दिल्लीतील जनतेने विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास व्यक्त केला अशी प्रतिक्रिया संजय वाघुले यांनी व्यक्त केली. दिल्ली हे जरी छोटं राज्य असलं आणि दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 7 खासदार आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 सीट होत्या आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सकाळपासून जी मतमोजणी चालू होती त्याच्यामध्ये दिल्ली विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण बहुमत प्राप्त झालंय. 27 वर्षानंतर दिल्ली विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललंय आणि याच्या मागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड मेहनत, केंद्राने योजलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना, सर्वसामान्य महिलांसाठी आखलेल्या योजना, सर्वसामान्य नागरिकांना दिलासे देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 नंतर जे केलंय त्याचं यश आम्हाला 27 वर्षानंतर त्या ठिकाणी आज कमळ त्या ठिकाणी फुललंय. आणि देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक चाणक्य अमितजी शहा यांची प्रचंड मेहनत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 3 दिवस दिल्लीमध्ये जाऊन बसले होते आणि दिल्लीमध्ये राहणारे सर्व आपले महाराष्ट्र त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ असतील, अनेक महाराष्ट्रातील लोक गेली अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये राहत आहेत. त्यांना त्या ठिकाणी देवेंद्रजींनी जे काही मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे आत्ताचा 27 वर्षानंतरचा जो विजय आहे दिल्ली विधानसभेवर कमळ फुलण्याचा, ते स्वप्न आमचं आज या ठिकाणी साकार झालंय. देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करतायत.